देवाचा स्पर्श आपल्याला जाणवतो आहे. त्याच्या पवित्र मंदिरात प्रभूने आणला आहे आणि प्रभूने आमची काळजी घेतली आहे. हा जो परमेश्वर आमच्यासाठी अद्भुत कार्य करतो प्रियांनो, त्याचं नाव पवित्र आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही त्याचं नाव पवित्र मानतो, आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात. प्रियांनो, परमेश्वरानं आमच्यावर प्रेम केलं, प्रीती केली. ही प्रीती, प्रेम जग करते तसं नाहीये. हे प्रेम देवाचं खूप मोठं आहे. परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो. तो आमच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही करत. जग आमच्यावर प्रेम करतं, काहीतरी अपेक्षा करतं. परमेश्वर प्रेम करतो, कोणतीच अपेक्षा नाही त्याला आमच्याकडून. देव प्रीती आहे. प्रियांनो, ज्यांना ही त्याची प्रीती कळली, यांनी स्वतःला त्याला देऊन टाकलं, परमेश्वराला, देवाला, ख्रिस्ताला. ख्रिस्तानं त्यांना बोलवलं, पाचारण केलं. आणि ज्या लोकांना ख्रिस्ताची प्रीती कळली, त्यांनी आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित, त्याच्या बरोबर त्यांनी दुःख सहन केलं. खूप त्रास लोकांनी दिला, त्यांना फटके मारले सुवार्ता कार्यासाठी. कितीतरी वेळेस प्रेषितांना कैदेमध्ये डांबण्यात आलं. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण वाचतो प्रियांनो, येशूचे शिष्य येशूच्या सेवेसाठी रक्तसाक्षी झाले. प्रियांनो, ही केवढी मोठी परमेश्वर आमच्यावर प्रीती करतो, ही शब्दात आपण मांडू शकणार नाही. शब्द नाही आहेत बोलण्यासाठी. प्रियांनो, आज मध्ये आम्ही जात असताना प्रियांनो, येशू म्हणाले, एव्हान्याचा 7वा अध्याय आणि वचन 38, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. येशू म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. प्रियांनो, हे जिवंत पाणी, हे जीवनी पाणी ख्रिस्तानं आम्हाला दिलं. येशू म्हणाला की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे
जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. आणि यौवान्याचा 12वा अध्याय वचन 45 मध्ये येशू म्हणाले, आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये, म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. प्रियांनो, या वचनाद्वारे प्रभू येशू आमच्याशी बोलतो प्रियांनो, की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये, म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. ज्यांनी ख्रिस्ताला पाहिलं त्यांनी देवाला पाहिलं. ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला. जे कोणी ख्रिस्ताच्या वचनाचा सन्मान करतात, तुम्ही देवाचा सन्मान करता. प्रियांनो, हा ख्रिस्त ज्याने आमच्यासाठी अद्भुत कार्य केली. आम्हाला त्याने जगात शोधलं आणि एकत्रित आणलं. आम्हाला निवडलं आणि बोलवलं. आज आम्ही त्याच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत आलो आहोत. यशाया याचा 49वा अध्याय वचन 14. ह्यावर सियोन म्हणाले, परमेश्वराने माझा त्याग केला आहे, प्रभू मला विसरला आहे. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. परमेश्वर म्हणतो की मी तुला विसरणार नाही. पहा, मी तुला आपल्या तळ हातावर कोरून ठेवले आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टी समोर आहेत. परमेश्वर तुम्हाला विसरला नाही. देव तुम्हाला विसरत नाही. देव तुम्हाला विसरत नाही. आणि परमेश्वराचं वचन म्हणतं की मी तुला आपल्या तळ हातावर कोरून ठेवले आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टी समोर आहेत. तुझे कोट, तुझं ते जीवन, तू काय काय करतोस ते नित्य माझ्या समोर आहेत. म्हणून कोणतंही कामकाज करत असताना परमेश्वराचं भय बाळगा, कारण आमचे कोट परमेश्वरापुढे नित्य आहेत. आणि आपल्या जीवनाच्या द्वारे त्याला उंच करा. प्रभू म्हणतो, पहा मी तुला आपल्या तळ हातावर कोरून ठेवले आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टी समोर आहेत. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टी समोर आहेत. तुमच्या आवश्यकता, तुमच्या गरजा, तुम्ही करत असलेला, तुम्ही त्रास सहन करत आहात,
तुम्ही कष्ट करत आहात, हे सर्व परमेश्वर पाहतो. तुम्ही परमेश्वराची सेवा करत आहात, हेही परमेश्वर पाहतो. तुम्ही परमेश्वरासाठी जे काही करत आहात त्याच्या पवित्र नावासाठी, हेही परमेश्वर पाहतो. म्हणून प्रियांनो, तुम्ही असं म्हणू नका की परमेश्वराने माझा त्याग केला आहे, प्रभूला माझा विसर पडला आहे, प्रभू मला विसरला आहे. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. प्रभू तुम्हाला विसरणार नाही प्रियांनो. जिथं जाल प्रभू तुमच्या बरोबर असणार. जिथं जाल तुम्ही तिथं प्रभू तुमच्या बरोबर आहे. प्रभू तुम्हाला कधीच विसरणार नाही, टाकणार नाही. असा हा प्रभू आहे, असा हा ख्रिस्त आहे. एवढं देवाचं प्रेम मोठं आहे. पापाच्या दलदलीतून, चिखलातून त्याने आम्हाला वर काढलं. पापाच्या दास्यात आम्ही होतो, येशूने आम्हाला वर काढलं. सगळी बंधनं तोडून टाकली, आम्हाला स्वतंत्र केलं. प्रियांनो, आम्हाला त्याने आशीर्वाद दिला. 17व्या वचनामध्ये, तुझी मुले त्वरेने येत आहेत, तुझा नाश करणारे, तुला उजाड करणारे तुझ्यातून निघून जात आहेत. कसं वचन आहे. सियोनेचा नाश करणारे त्याच्यातून प्रभूनं काढून टाकले त्यांना. सियोन, देवाचं नगर, देवाची नगरी येरुशलेम, तिचा नाश करणारे त्याच्यातून त्याने काढून टाकले. तुमचं हे कुटुंब सियोन आहे का? तुमचं घर देवाचं निवडलेलं सियोन आहे का? प्रियांनो, तुमचं घर त्याने सियोनेसारखा आशीर्वादित केलाय. तुम्ही आशीर्वादाची प्रजा झाला आहात. म्हणून आपल्या घरामध्ये देवाची स्तुती स्तोत्रे गा, देवाची स्तुती स्तोत्रे गा. आपल्या घरामध्ये त्याला उंच करा. आपल्या कुटुंबात उंच करा. तुम्हाला, तुमच्या परिवाराला त्याने आशीर्वाद दिला. तुम्हाला त्याने आनंदित ठेवलं. तुम्हाला उजाड करणारे तुमच्यातून त्याने काढून टाकलेत. तुम्हाला धमक्या देणारे, तुम्हाला त्रास देणारे तुमच्या पुढून त्याने घालवून दिले. परमेश्वर आहे तो, देव आहे, पवित्र परमेश्वर आहे. तुम्ही युद्धासाठी का उठलात? परमेश्वर युद्ध करतो. तुम्हाला हात उगारण्याची गरज नाही, परमेश्वर तुमच्यासाठी हात उगारतो. देवाचं वचन आज तुम्हाला धीर देते प्रियांनो. तुझा नाश करणारे, तुला उजाड करणारे तुझ्यातून निघून जात आहेत. सियोनेला प्रभूनं सोडवलं. ती सियोन, देवाची नगरी येरुशलेम, तिथं परमेश्वराची उपस्थिती आहे. एलिया संदेष्टा इस्रायलावर झाला.
एलियाच्या जागी अलिशा आला. एलियाच्या जागी अलिशा आला. अलिशाचा गुरु कोण? एलिया. एलियाला स्वर्गातून रथ पाठवला प्रभूनं, सन्मानानं आणलं स्वर्गात. प्रियांनो, केवढा सन्मान आहे. देवानं एलियाला रथ पाठवला स्वर्गात घेण्यासाठी. आमेन. अलिशा पृथ्वीवर होता. अलिशाचा गुरु एलिया स्वर्गात गेला. गुहेत राहतो, डोंगरामध्ये एका गुहेत अलिशा आहे. तिथंच त्यांचा आश्रम आहे. नित्य परमेश्वराची प्रार्थना करायची, स्तुती करायची, इस्रायलासाठी प्रार्थना करायची, सियोनेसाठी प्रार्थना करायची. अलिशाचं काम आहे. इस्रायल लोकांसाठी संदेष्टा म्हणून प्रभूने निवडला अलिशा. यरुशलेमेवर स्वारी केली. राजांनी यरुशलेम सगळं उद्ध्वस्त केलं आणि त्याच्यातले लोक बंदिवासात नेले. एक नामान कोडी आहे, त्याला कोड झाला. पुष्कळ ठिकाणी त्याने औषध उपचार केले. राजाचा सेनापती आहे तो. इथं जा, तिथं जा. त्याच्या देशात सोने आणि हिऱ्याच्या खाणी आहेत. त्यांच्या घरामध्ये इस्रायलातली एक छोटी मुलगी कामाला त्यांनी ठेवून घेतली. बंदिवासात लोक नेले. लहान मुलीला त्या सेनापतीने आपल्या घरी कामाला ठेवलं. ती सांगते नामानाच्या पत्नीला, आमच्या देशात इस्रायलात एक देवाचा सेवक आहे, त्याचं नाव आहे अलिशा. त्याच्याकडे माझे स्वामी का जात नाही? तो बरं करेल यांना. नामानाच्या पत्नीने नामालाला सांगितलं की तुम्ही जा तिकडे इस्रायलामध्ये. नामान सेनापती राजाचा रथात बसून थाटा माटात आला. अलिशाला सांगण्यात आलं. अलिशा काही त्याच्या स्वागतासाठी गेला नाही. अलिशा कोणाची सेवा करतो? परमेश्वराची. त्याला त्याने सांगितलं की जाऊन यार्देने 7 वेळेस डुबकी लाव, आंघोळ कर, बरा होशील. अरे मी इतक्या लांबून आलो, तो आलाय नाही, बसाय म्हटला नाही, काय नाही, तो कुठं बस म्हणाल गुहेत? त्याला सांग 7 वेळेस डुबकी लाव. कुठं? यार्देने. मी राजाचा सेनापती, माझा काही सन्मान नाही केला म्हणे त्याचे लोक त्याला म्हणतात, पत्नी त्याला म्हणते, पण तो ऐकेना. गेला, म्हणाला ते यार्देन इस्रायलची ती छोटी नदी, आमच्या देशात मोठमोठ्या नद्या आहेत म्हणाला. इस्रायलामध्ये काही नाहीये म्हणाला. इस्रायलाला त्याने तुच्छ मानलं. आला इस्रायलामध्ये, यार्देनेमध्ये त्याने आंघोळ केली. इस्रायलाला तुच्छ मानत होता. आंघोळ करायचा तुच्छ मानायचा. काय उगाच त्रास म्हणे, असं काही बरं होतं का म्हणे काही पण. 7व्या वेळेस त्याने डुबकी लावली यार्देनेमध्ये. त्याच्या शरीराचा रंग पालटला, त्याच्या त्वचेचा. लहान मुलासारखी त्वचा त्याची झाली. त्याचं तोंडच बंद झालं. तोंड बंद झालं म्हणजे तो घाबरला. बंद नाही झाली म्हणजे तो बोलायचा. तो घाबरला. तो म्हणाला इस्रायलात देव आहे. बापरे,
इस्रायलात देव आहे, तसाच त्या देवाच्या सेवकांकडे आला, हात जोडले. चुकलं साहेब म्हणाला, मी काय काय बोलून गेलो, पाया पडले. सेनापती त्याला समजलं की हा देवाचा माणूस आहे. खूप त्याने सोनं नाणं काय आणलं आणि अलिशाच्या पुढे ठेवलं. म्हणाला, हे तुमच्यासाठी आणलं. तो म्हणाला, हे काही नको. त्याने काहीच घेतलं असाही त्याला म्हणाला नाही की या बसा, नाही. आणि तो आभार मानून निघाला. सांगण्यात आलं नामानाच्या पत्नीला की साहेब बरे झाले, इस्रायलामध्ये देव आहे. महाप्रियांनो, देवाच्या मंदिरात देव आहे, देवाला तुच्छ मानू नका. देव आहे त्याची आठवण ठेवा. चर्च मध्ये बरोबर या. तुम्हाला देवाने ह्या चर्च मध्ये शांती दिली, तुम्ही ह्या मंदिराला, ह्या चर्चला सन्मानित करा, उंचवा आपल्या जीवनामध्ये. तुम्ही बदला आता. प्रभूचं वचन काय आहे याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही प्रभूची सेवा जीवे भावे करा. प्रियांनो, त्याने ते सर्व सोनं नाणं परत केलं. तो म्हणाला, आम्हाला नको हे. पण त्याच्या सेवेत असलेला एक सेवक होता, त्याचं नाव होतं गेहजी. त्याला वाटलं, लोभ सुटला त्याला. म्हणाला, महाराज एवढं वापस करत आहे स्वामी, जरा घेतलं पाहिजे होतं. तो मधात धावत गेला आणि रथाला थांबवलं, त्या लोकांना थांबवलं आणि म्हणाला, आमचे महाराज स्वामी म्हणाले की ते घेऊन या, त्याच्यातलं काही पोशाख, काही सोनं नाणं, ते सगळं. तो म्हणाला, घेऊन जा. आणि पुन्हा येऊन अलिशा पुढे उभा राहिला. ते नेऊन लपून ठेवलं त्याने. अलिशा त्याला म्हणाला, तू कुठून आलास? म्हणाले, स्वामी इथंच तो काही तोडायला गेलो होतो, शाकभाजी वगैरे. नाही म्हणे, तू नामानाकडून ते घेतलं, त्यावेळेस प्रभूनं ते पाहिलं, त्याचं कोड तुला येईल. आणि तिथंच तो पांढरा झाला. प्रियांनो, आपल्याला कुणाची धन संपत्ती नको. कोणी लुबाडीने मिळवलं असं तेही आपल्याला नाही घ्यायचं कधीच. त्यांचे आजार आपल्याला येतील. कष्टाचं खा, अर्धी भाकरी खा. देव जर उपाशी ठेवतो तर हरकत नाही, उपाशी राहतो, उपाशी नाही ठेवत. आपल्याला नाही घ्यायचं कुणाचंच काही. देव आपल्याकडून जे कष्ट करून घेतो त्याच्यामध्ये आपण समाधानी राहायचं. आणि प्रियांनो, त्याचं कोट त्या गेहजीला आला, कारण हे देवाची आज्ञा त्यांनी मोडली. मला मंडळीला सांगू द्या की आपण कुणाचंच काही घ्यायचं नाही. आपण कुणाचं उसनं घेतलं आहे तर ते देऊन टाकत आहोत, देऊन टाकायचं. कारण देव आम्हाला पहा, त्याच्यामध्ये त्या गेहजीला आलं त्याचं सगळं. आणि आपण सत्यतेत चालायचं. प्रियांनो, आजचे उद्या देऊ, परवा देऊ. प्रियांनो, आपण कष्टात अन्न कमवायचं. आज असा हा गुरु ख्रिस्त ह्या जगामध्ये आपल्या शिष्यांना शांती देतो. प्रियांनो, ज्या प्रकारे एका स्त्रीचं शहाणपण बायबलमध्ये सांगितलेलं आहे, हरवलेले नाणे, लूक याचा 15वा अध्याय आणि वचन 8 ते 10 आपण वाचलेत. तसेच अशी कोण स्त्री आहे
की तिच्या जवळ रुपयाची 10 नाणी असता त्यातून एक नाणे हरवले तर ती दिवा पेटून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही. ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो हे मी तुम्हाला सांगतो. एक स्त्री दाखवली आहे, एक स्त्री बद्दल बोलले प्रभू येशू ख्रिस्त. तिचं एक नाणं हरवलं, तिने ते शोधलं. एक नाणं. आणि ज्यावेळेस सापडलं त्यावेळेस तिने शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगितलं, माझे हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. नाणं कुणाचं आहे? त्या स्त्रीचं आहे. ज्यावेळेस इतर लोक पापामध्ये आहेत प्रियांनो आणि ते पश्चाताप करतात आणि प्रभूकडे येतात, स्वर्गामध्ये मोठा आनंद होतो. आज आपण जगामध्ये जगिक मार्गाने चाललोत प्रियांनो, पण प्रभूने आज आपल्याला बोलावलं आहे की आम्ही त्याच्या मार्गात स्वतःला ठेवावं. म्हणून आपण त्याच्या मार्गात असलं पाहिजे प्रियांनो. त्याचा मार्ग आपल्याला सोडायचा नाही, त्याच्या वचनात आपल्याला चालायचं आहे. त्याच्या वचनाच्या कुंपणात आम्हाला चालायचं आहे. म्हणून 2 कोरिंथीयांस पत्राचा 6वा अध्याय आणि वचन 14 मध्ये प्रेषित पाऊल लिहितो की तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार, उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार. मी नाही म्हणत, देवाचं वचन आहे. ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता कशी होणार. ख्रिस्ताची आणि सैतानाची मैत्री होणार का? कधीच नाही. ख्रिस्त आहे. ख्रिस्ताला सैतान म्हणाला, तुला भूक लागली, धोंड्याच्या भाकरी कर. ख्रिस्ताला काही गरज नाही धोंड्याच्या भाकरी करायला. त्याने 5 भाकरी 2 मासे 5,000 वाटून दिलेत. गेल्या आठवड्यात आम्ही वाचलं. येशूला तो सैतान म्हणाला, तू मला नमन कर. पहा कसं परीक्षेत घालतो सैतान. हे सारं जग, सगळं काही माझ्याकडे आहे, मी तुला देईन. येशू त्याला म्हणाला, तुझा देव परमेश्वर याला तू नमन कर, असं शास्त्रात लिहिलंय. सैतान त्याच्या पुढून निघून गेला. प्रियांनो, आम्ही विश्वासामध्ये मुळावलेलं असलं पाहिजे. त्याच्या वचनात आम्ही चालत असलं पाहिजे. त्या स्त्रीने एक नाणं हरवलं आणि तिने ते शोधलं. तसंच ख्रिस्ताने आम्हाला शोधलं प्रियांनो. आम्ही त्याचं पवित्र मंदिर आहोत, त्याचं पवित्र मंदिर झालो आहोत. आम्हाला त्याच्या विश्वासात चालण्याची फार मोठी आवश्यकता आहे. परमेश्वराला आमचा कधीही विसर पडलेला नाही. तो आमच्या सर्व अडचणी, आमच्या गरजा, आमच्या सर्व अडचणी मोकळ्या करतो. आम्हाला तो चांगलं आरोग्य देतो आणि शांतीच्या मार्गाने चालवतो. आपण प्रार्थना करू. पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. आज ह्या वचनाद्वारे तू प्रत्येकाशी बोललास. आम्ही तुला धन्यवाद देतो.
प्रभू, आज तुझी कृपा प्रत्येकाला तू दे, आशीर्वाद दे, वचनाचं कुंपण दे, पवित्र आत्म्याच्या अनुग्रहात चालव, शांतीने भर. प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा मार्गदर्शक हो, शांतीच्या मार्गात तू राख. येशूच्या नावात मागतो, आमेन.